नमस्कार, माझं नाव आहे लीलाधर माधव मेश्राम. मी राहणार आरमोरी, गडचिरोली डिस्ट्रिक्ट. मी आपल्याला आज प्रेझेंटेशन देणार आहे. प्रेझेंटेशन मी देणार आहे आणि मी बनवलेलं ते पण सांगणार आहे कशा प्रकारे. तर सर्वात पहिले मी प्रेझेंटेशन आपल्याला कसे बनवलेले ते सांगणार आहे. याच्यामध्ये मी आपल्याला प्रेझेंटेशन जे सांगणार ते टॉपिक आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2013. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स फीचर काय आहे, नवीन त्याच्यामध्ये काय आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. मी याच्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंटेशन क्रिएट करून ठेवलेलं आहे. तर सर्वात पहिले मी याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट, शेअर, वेरियस फॉर्म्युला अँड फंक्शन बद्दल माहिती देणार आहोत. मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 ॲडव्हान्स फीचरमध्ये सर्वात पहिले मी तुम्हाला सांगणार की ब्लँक वर्कबुक कसा दिसते. त्याच्यामध्ये एक्सेलमध्ये 2000 इंटरफेस काय आहे, चार्ट, एक्सपोर्ट, शेअर, वेरियस फॉर्म्युला अँड फंक्शन, इम्पोर्टिंग एक्सटर्नल डाटा, इन्फो, सेव्ह ॲज अँड न्यू, एवढे सारे मी 10 ऑप्शन आपल्याला सांगणार आहे. मी आपल्याला करून पण दाखवणार आहे. याच्यामध्ये स्नॅपिंग टूलचा वापर कशा प्रकारे केला गेला ते आपल्याला सांगणार आहे. याच्यामध्ये जे स्क्रीनशॉट आणले आहे फाईल, तर कशा प्रकारे आणले आहे ते मी पण आपल्याला दाखवणार आहे. स्टार्टवर क्लिक करून ऑल प्रोग्राम, असेसरीज अँड याच्यामध्ये स्नॅपिंग टूल्स आहे, मी इथं क्लिक केला होता आणि इथं न्यू. मला जेवढी जागा घ्यायची आहे, कॅप्चा करायचा आहे तेवढी जागा मी इथं न्यूवर क्लिक करून अशी घेतली आहे आणि ते एक फाईल तयार झालेली आहे. मी अशा प्रकारे स्नॅपिंग टूल्सचा वापर केलेला आहे प्रेझेंटेशनमध्ये. अशा प्रकारे साऊंड रेकॉर्डरसाठी मी ते एक सॉफ्टवेअर वापरलं आहे. सॉफ्टवेअरचं नाव आहे इलेक्ट्रा व्हिडिओ रेकॉर्डर. व्हिडिओ लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डर वापरलं आहे, त्याच्याद्वारे आपण इथं व्हिडिओ चालू आहे. ऑलरेडी हा इन्स्टॉल केलेला आहे, विथ कॅमेरा पण इन्स्टॉल केला आहे. याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ विथ. आता मी प्रेझेंटेशन देणार आहे आपल्याला. प्रेझेंटेशनमध्ये आपण याच्यामध्ये पाहत आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 ॲडव्हान्स काय आहे, ॲडव्हान्स फीचर. तर याच्यामध्ये सांगणार आहे माहिती. याच्यामध्ये ब्लँक वर्कबुक अशा प्रकारे दिसेल आपल्याला. याच्यामध्ये एक्सेलमध्ये ब्लँक वर्कबुक, त्याच्यामध्ये एक्सेल 2000 इंटरफेस असे कॉलम आणि रो आहे. त्याच्यामध्ये फॉर्म्युला, डाटा, नवीन ऑप्शन आलेले आहेत. चार्ट आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये इन्सर्टमध्ये आपण चार्टवर क्लिक केल्यानंतर इथे चार्ट येऊन जाईल. चार्टवर पाहू शकतो ना आपण वेगवेगळे प्रकारचे चार्ट घेऊ शकतो. लाईन, पाय, बार वगैरे वेगवेगळे प्रकारचे चार्ट आहेत. एक्सपोर्टमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे फाईल सेव्ह करू शकतो. एक्झाम्पल PDF फाईल, XPS फाईल, अशा प्रकारे फाईल आपण सेव्ह करू शकतो. याच्यामध्ये शारेमध्ये आपण ईमेल करू शकतो. फाईल ईमेल जसं कुणाला पाठवायची असलेली प्रेझेंटेशन बनवलेली फाईल. वेरियस फंक्शन अँड फॉर्म्युलामध्ये आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये सम, एव्हरेज, काउंट, आपण गणित करू शकतो, एव्हरेज करू शकतो, एखादी सरासरी काढू शकतो, काउंट, नंबर मोजू शकतो. पुष्कळ असे फंक्शन आहेत, त्याचा आपण फॉर्म्युलामध्ये वापर करू शकतो गणित करण्यासाठी. इम्पोर्टिंग एक्सटर्नल डाटामध्ये काय आहे, याच्यामध्ये आपण MS एक्सेसमध्ये डाटा सेव्ह करू शकतो. वेबसाईटमध्ये आपण वेब लाईव्हमध्ये एक्सेलची फाईल आपण सेव्ह करू शकतो. इन्फॉर्मेशन मध्ये काय, स्टार्टवर क्लिक केल्यानंतर
ऑल प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आणि एक्सेल आपण स्टार्ट केलं याच्यामध्ये. एक्सेल स्टार्ट केल्यानंतर मी न्यू घेता याच्यामध्ये. सर्वात पहिले मी याच्यावर क्लिक केल्या. आणखी याच्यामध्ये इन्फॉर्मेशनवर क्लिक करतो. मी ते इन्फॉर्मेशन दाखवते, त्याची नवीन माहिती आहे ह्याच्यामध्ये. साईज दाखवते, टायटल, टॅक्स, कॅटेगरी. आणखी तर नवीन ऑप्शन आहे इन्फॉर्मेशनमध्ये, शो ऑल प्रॉपर्टीज. पूर्ण माहिती घेऊ शकतो ना आपण याच्यामध्ये. प्रोटेक्शन याच्यामध्ये एक प्रोटेक्शन पण ऑप्शन आहे. प्रोटेक्शन मध्ये आपण इनक्रिप्ट विथ पासवर्ड पण लावू शकतो इन्फॉर्मेशन मध्ये. जर आपली इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पासवर्ड द्यायचा असला तर प्रोटेक्ट वर्कबुक वर क्लिक करून इनक्रिप्ट विथ पासवर्ड करू शकतो. पासवर्ड दिल्यानंतर आपली फाईल सिक्युअर लॉक राहील. ते फाईल कोणी हाताळू शकणार नाही. ते फाईल सेव्ह ॲज मध्ये नवीन काही ऑप्शन आले ज्याच्यामध्ये जसं आपण कॉम्प्युटरमध्ये डायरेक्ट सेव्ह करतो तर वेगवेगळे लोकेशन देतात. किंवा याच्यामध्ये ऑन ड्रायव्हर ऑप्शन दिला आहे. ऑन ड्रायव्हर ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, सेव्ह ॲज केलेली फाईल आपण ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू शकतो. ते आपल्या जीमेलच्या ड्राईव्ह मध्ये. न्यू ऑप्शन, न्यू मध्ये आपण नवीन फाईल घेऊ शकतो. इथून वापर मध्ये जे आपल्याला वापर करायचा आहे, ऑलरेडी बनवलेली फाईल मध्ये आपण ते फाईल तयार करू शकतो. तेवढी आपली मेहनत वाचू शकते. चार्ट प्रिव्ह्यू, लाईव्ह डाटा. याच्यामध्ये आपण चार्ट वेगवेगळे प्रकार चार्ट केले आहेत, लाईन, पाई, बार वगैरे. इथून एक्सटेन्शन मध्ये आपण चेंज करू शकतो. आपल्याला जसा पाहिजे तसे आपण चार्ट घेऊ शकतो. हे झाली मायक्रोसॉफ्ट ॲडव्हान्स फीचर नवीन माहिती याच्यामध्ये मी सांगितली आहे आपल्याला. आता आपण याला ॲनिमेशन कसे द्यायचे मी ते सांगणार आहे आपल्याला. ॲनिमेशन आणि ट्रान्झॅक्शन. सर्वात पहिले मी याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनवर जातो. ट्रान्झॅक्शनवर गेल्यानंतर मी इथं क्लिक करतो. इथं पुशवर केल्यानंतर अशा प्रकारे पुश होते. आपल्याला खालून वरती आल्यासारखं दिसते. हे झाले ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर मी आपल्याला याच्यामध्ये ॲनिमेशन सांगणार आहे. ॲनिमेशन कशा प्रकारे. सर्वात पहिले आपल्याला टेक्स्टला क्लिक करावे लागेल. त्याच्यानंतर तुम्ही इथून ॲनिमेशन वगैरे घेऊ शकता. अशा प्रकारे इथं घेतले ॲनिमेशन अशा प्रकारे चेंज होत आहे. वेगवेगळे ॲनिमेशन आपल्याला जे ॲनिमेशन हवे ते आपण इथून निवडू शकतो. हे झाले ॲनिमेशन इफेक्ट इथून लावलेले आहेत आपण. आणखी याच्यामध्ये ॲनिमेशन स्लाइड शो आहे. स्लाइड शो मध्ये आपण स्लाइड शो प्रेझेंटेशन दाखवू शकतो. फॉर बिगिनिंगवर क्लिक केल्यानंतर प्रेझेंटेशन आपल्याला शो होईल. सर्वात पहिले इंट्रोडक्शन आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल बद्दल. मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक गणित करण्याचा सॉफ्टवेअर आहे. इथे मोठे मोठे आपण गणित करू शकतो. मायक्रोसॉफ्ट ॲडव्हान्स मध्ये पुष्कळ काय आपण पाहिला, ब्लँक वर्कबुक वगैरे. ब्लँक वर्कबुक मध्ये आपण नवीन काही ब्लँक कसा पेज घेऊ शकतो. आणखी त्याच्यामध्ये आपण पाहिला कशा प्रकारे आउटलुक दिसते 2013चा. चार्ट बघितला, चार्ट कशा प्रकारे आहे तर. आणि वेगवेगळ्यामध्ये एक्सपोर्ट आपण करू शकतो, फाईल सेव्ह करू शकतो. शेअर वेगळ्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह करता येईल. ईमेल पाठवता येते आपल्याला. वेरियस फॉर्म्युला अँड फंक्शन, वेगवेगळ्या फंक्शन आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आणि एक्सटर्न डाटा वेबमध्ये सेव्ह करू शकतो किंवा एक्सेसमध्ये. आपण याला पासवर्ड पण देऊ शकतो इन्फॉर्मेशन मधून, प्रोटेक्शन वर्कबुक मधून. सेव्ह ॲज मध्ये आपण वेगळ्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू शकतो. ऑन ड्राईव्ह मध्ये, न्यू मध्ये वेगवेगळी फाईल घेऊ शकतो. आपण वापरलेली फाईल किंवा सेव्ह असलेली फाईल आपली मेहनत वाचू शकते. चार्ट प्रिव्ह्यू लाईव्ह डाटा मध्ये आपण वेगवेगळे चार्ट घेऊ शकतो. आणि थँक्यू. मला हे चांगल्या प्रकारे करता आले आहेत आणि मला हे केले. धन्यवाद.